लपंडाव मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता लपंडावमध्ये नंदा मावशीची एंट्री झालेली असते आणि नंदा मावशी दुसरी तिसरी कुणी नसून ती आता मनस्विनी आणि तेजस्विनी यांची मावशी आहे. त्यामुळे मावशीला मनस्विनी तेजस्विनीबद्दल सगळं काही माहिती असतं. कोण किती चांगलं आणि कोण किती वाईट इथपर्यंत सगळी खबर आता नंदा मावशीला असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये नंदा मावशीने सरकारला ब्लॅकमेल करत इथे आता कबीरच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली तिला शिक्षा देण्यासाठी नंदा मावशी आलेली असते. त्यामुळे नंदा मावशीने इथे आता मनस्विनीला खूपच जास्त प्रमाणामध्ये ब्लॅकमेल केलेलं असतं आणि तिला आता पैशांची खूपच जास्त हाव असते. त्यामुळे सरकारला ब्लॅकमेल करत, कबीरला मदत करत मनस्विनीला जेलमध्ये टाकण्याची तयारी सुरू असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीने कबीरच्या वडिलांचा खून केलेला असतो. म्हणजे देवदत्त किर्लोस्कर यांचा खून हा मनस्विनीने केलेला असतो आणि त्याचा आरोप मात्र तेजस्विनीवरती येणार असतो. पण इथे आता तेजस्विनी ही निर्दोष सिद्ध झालेली असते आणि त्या खुनामध्ये मनस्विनी अडकलेली असते. या प्रकाराचा संपूर्ण छडा लावलेला असतो मावशीने. कारण मावशीला माहिती असतं की देवदत्त याचा नेमका खून कुणी केलेला आहे आणि खून प्रेक्षकांनो मनस्विनीनेच केलेला असतो. आणि त्यामुळेच मनस्विनी इथे आता सगळ्यांच्या जीवावरती उठले ही गोष्ट मावशीला बरोबर माहिती असते. मावशीलासुद्धा ती नजरेवरती धरत नाही, कारण त्या वेळेला त्या खुनाच्या आरोपामधून मनस्विनीला बाहेर काढण्यासाठी मावशीनेच तिची मदत केलेली असते. पण प्रेक्षकांनो, प्रश्न आता असतो तो तेजस्विनीच्या मुलीचा. आणि तेव्हा इथे कबीरने ठरवलेलं असतं, काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या सखीच्या जीवाला कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होता कामा नये. आणि यासाठी काय केलेलं असतं, तर इथे आता सखीला मनस्विनीने खूपच हुशारीने आपल्या बोलण्यामध्ये घेऊन तिला सांगितलेलं असतं की कबीरला डिवोर्स देऊन टाक. त्या माणसाने तुला फसवलं, तुझा विश्वासघात केला, त्या माणसाबरोबर तुला तुझं आयुष्य काढायचं आहे. तुझ्या जागी मी असते ना तर अशा फ्रॉड माणसाला कधीच डिवोर्स देऊन मोकळी झाली असती. तेव्हा तू एक काम कर, तू सुद्धा आता त्याला डिवोर्स देऊन मोकळी हो. तेव्हा आपल्या आईचं बोलणं ऐकून सखी आता खूप मोठी चूक करते. ती आता कबीरला डिवोर्स द्यायला जाते. कबीरला डिवोर्स देत असताना ती फाईल पुढे करते आणि म्हणते की मला आता तुझ्याबरोबर असलेलं हे नातं तोडायचं आहे. तेव्हा तो डिवोर्स पेपरवरती कबीर किर्लोस्कर अशी सही न करता काना महाडिक अशी सही करतो आणि म्हणतो की मी कधीही तुझ्याबरोबर असलेलं माझं नातं तोडणार नाही आहे. अगदी काही झालं तरीसुद्धा आपलं जसं नातं आहे ना ते तसंच राहणार. मी जरी इथे काना महाडिक असं नाव लिहिलं असलं तरीसुद्धा माझी खरी ओळख काय आहे, तर कबीर किर्लोस्कर ही माझी खरी ओळख आहे. त्यामुळे मी तुला जरी डिवोर्स पेपरवरती साईन करून दिली असली तरी ती काना महाडिक म्हणून दिलेली आहे, असं कबीरने स्पष्ट केलेलं असतं. त्यानंतर इथे डिवोर्स दिल्यानंतर घाईघाईने इथे मनस्विनीला अजून एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं असतं. ते म्हणजे तिला इथे आता सखीच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करून घ्यायची असते. त्यामुळे इथे आता कान्हाने जी सही केलेली असते ना ती सही खोटी आहे हे सखीला बरोबर माहिती असतं. पण सखीने ही गोष्ट मनस्विनीपासून लपून ठेवलेली असते आणि जोपर्यंत पूर्णपणे डिवोर्स फाईल होत नाही तोपर्यंत इथे आता सखीने दुसरं कुठलंही महत्त्वाचं काम करायचं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये 1 महिना जाणार असतो. 1 महिन्यापर्यंत सखीने आपली प्रॉपर्टी असू दे किंवा अजून काही महत्त्वाचं काम हे तिने करायचं नाही. त्यामुळे कान्हाच्याच इथे प्रयत्नांमुळे सखीला आपल्या नावावरची प्रॉपर्टी ही मनस्विनीच्या नावावरती करता येत नसते. त्याच्यामध्ये संपूर्ण प्लॅनिंग हे कान्हानेच केलेलं असतं. त्यामुळे सखी आता ही गोष्ट सर्वांना सांगते. मनस्विनी म्हणत असते, अरे देवा,
ही काय माझ्या मागे साडेसाती लागली आहे, ही साडेसाती कधी संपणार आहे काय माहिती. आणि त्यानंतर इथे आता सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो एंट्री झालेली असते ती नंदा मावशीची. नंदा मावशी प्रेक्षकांनो इथे आता आलेली असते कामतांच्या घरी. आणि नंदा मावशी जेव्हा मनस्विनीला दिसते, मनस्विनीच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. कारण इथे कबीरच्या वडिलांचा खून जेव्हा तिने केलेला असतो ना, तेव्हा त्या खुन्याची खरी आता आय विटनेस ही नंदा मावशी असते. आणि तिला आता सगळं सत्य माहिती असतं. तिला जर पैसे दिले तरच तिचं तोंड बंद राहत असतं. आणि काही महिने तिचे आता पैसे बंद झालेले असतात. आणि मनस्विनी तिलासुद्धा आता गप्प राहायला सांगत असते. आणि ते नंदा मावशीला अजिबात मान्य नसतं. आणि तेव्हा इथे नंदा मावशी कामतांच्या घरी परत आलेली असते. नंदा मावशीला बघितल्यानंतर काही जणांनाच आनंद होतो तर काहींना होत नाही. त्याच्यामध्ये असते ती मनस्विनी. मनस्विनीला प्रश्न पडतो की अचानकपणे नंदा मावशीचं येण्याचं कारणच काय. आणि तेव्हा इथे आता नंदा म्हणत असते, काय गं ए तेजस्विनी, अगं तू तेजस्विनी आहेस ना. तेव्हा ती म्हणत असते की हो मी तेजस्विनी आहे, पण मला तर वाटत नाही, तू तर मला मनस्विनीच वाटतेस, असं ती आता म्हणते. म्हणजे आल्या आल्या काय होतं, आल्या आल्या नंदा मावशी तिला मनस्विनी अशी हाक मारते. पण तेव्हा ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तिने मला ओळखले की काय असं तिला वाटत असतं. पण जेव्हा ती मनस्विनी म्हणून तिला आवाज देत नाही, तेव्हा ती तिला तेजस्विनी म्हणून अशी हाक मारते. पण ही गोष्ट आता तिला माहिती नसते की इथे अचानकपणे नंदा मावशीच्या येण्याचं कारणच काय, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर इथे नंदा मावशी आलेली असते ते म्हणजे मनस्विनीला ब्लॅकमेल करण्यासाठी. ती म्हणत असते की तू एक काम करायचं, एकतर मला पैसे द्यायचे तरच मी माझं तोंड बंद ठेवीन. ती म्हणते अगं काय बोलतेस तू मावशी, मी तेजस्विनी आहे तेजस्विनी, माझ्याकडून कसले पैसे मागतेस तू. सखी अगं सांग ना तू मावशीला. तेव्हा सखी म्हणते मावशी अगं ही माझी आई आहे तेजस्विनी. ती म्हणते हो का, तुझ्यावरती विश्वास ठेवते बाई, आणि ह्याच्यावरती माझा मुळीच विश्वास नाही आहे. त्यानंतर इथे आता मनस्विनी तिच्या रूममध्ये असताना मावशी तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते काय मनस्विनी, तू सगळ्यांना फसवशील पण मला तू फसवू शकणार नाही आहेस. मला माहिती आहे तू तेजस्विनी नाहीच आहेस. तू कितीही काहीही बोल, डोळे बदल नाहीतर काही कर, पण तू तेजस्विनी नाही, तू मनस्विनीच आहेस. आणि हे मी खात्रीनिश्चित सांगू शकते. ती म्हणते तुला चुकीचा गैरसमज झाला आहे, मी तेजस्विनी आहे सखीची आई. तेव्हा ती म्हणत असते अजिबात नाही, तू सगळ्या जगाला फसव पण तू मला नाही फसवू शकणार. या नंदा मावशीपासून काही लपून राहत नाही. आणि तेव्हा इथे मनस्विनी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. तर ती म्हणत असते तू इथे कशी आलीस मावशी अचानकपणे, म्हणजे तू येणार आहेस आम्हाला काहीच माहिती नव्हतं. ती म्हणत असते की का, जर मी येणार आहे हे माहिती असतं तर मलासुद्धा तू संपवलं असतंस की काय. जसं खूप वर्षांआधी एका व्यक्तीला संपवलं होतंस. तेव्हा प्रेक्षकांनो ती आता घाबरते आणि म्हणते मावशी हे काय बोलतेस तू, असं काहीही नाही आहे, मी कुणालाही संपवलेलं नाही आहे. ती म्हणत असते मला माहिती आहे तू काय केलेस आणि काय नाही. सगळ्यांपासून ही गोष्ट तू लपून जरी ठेवलीस ना तरीसुद्धा माझ्यापासून तू लपू शकणार नाही आहेस. सगळ्या गोष्टी आता मनस्विनीला कळत असतात की मावशीला माझ्यावरती संशय आला आहे, आणि जो काही संशय आला आहे तो सुद्धा अगदी बरोबर आहे. ती म्हणत असते मावशी तू का आलीस इथे आणि कशासाठी. ती म्हणते कशासाठी म्हणजे माझे पैसे घ्यायला. जर तू मला पैसे देणं पुन्हा सुरू केलं नाहीस ना तर मी तुझं नाव सगळ्यांना सांगेन, आणि मी हे सिद्धसुद्धा करेन की तू खरी तेजस्विनी नाही तर तू मनस्विनी आहेस. त्यामुळे इथे मावशी तिला आता ब्लॅकमेल करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मावशी अचानकपणे इथे कशी आली, हा प्रश्न आता मनस्विनीला आणि तिथे असलेल्या सगळ्यांनाच पडलेला असतो. कारण फक्त एकच, मावशीला तिथे नंदा मावशीला अचानकपणे बोलवण्याचं कारण म्हणजे कबीर किर्लोस्कर. कारण त्याला आता सखीला सिक्युअर ठेवायचं असतं. त्यामुळे नंदा मावशीला तिथे त्याने आपल्या कामासाठी बोलावलेलं असतं. नंदा मावशीला पैसे हवे तेवढे देण्यात येतील, फक्त मनस्विनीपासून माझ्या बायकोला सखीला तुम्ही आता वाचवायचं. मनस्विनीचं सगळे डाव हाणून पाडायचे. तिला इथे पैशांसाठी ब्लॅकमेल करत राहायचं. ती फ्रस्ट्रेट झाली पाहिजे आणि असं काही चुकीचं पाऊल उचललं पाहिजे की सखीच्या समोर येईल की ही खरी तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे. आणि त्यामुळे कबीरच्या सांगण्यावरूनच प्रेक्षकांनो
त्या ठिकाणी नंदा मावशी आलेली असते. कबीरला माहिती असतं की मनस्विनी तेजस्विनीची एक मावशी आहे आणि तिला इथे आता मनस्विनीचं सत्य माहिती आहे. त्यामुळे आपण मावशीला जर इथे घेऊन आलो तर सखीच्या समोर मनस्विनीचं सत्य आणण्यामध्ये आपल्याला तिची मदतच होईल. आणि मला सखीची जी काही भीती आहे की तिला काहीतरी इथे मनस्विनी करेल, ती भीतीसुद्धा माझ्या मनातून जाईल. या कारणाने तिला बोलवण्यात आलेलं असतं.